अहिल्यानगर जिल्ह्याला कालपासून जोरदार पावसानं झोडपून काढलंय आणि या पावसामुळे अहिल्यानगर पाथर्डी रस्त्यावरील करंजी घाटामध्ये काही ठिकाणी दरड कोसळल्यानं वाहन चालकांना कसरत करावी लागतेय। एका बाजूचा रस्ता बंद झाल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। याचा आढावा घेतलाय सुनील भोंगळे यांनी। मागील 24 तासात अहिल्यानगर जिल्ह्याला प्रचंड पावसानं झोडपलेला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या करंजी घाटामध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर डोंगराचे एक दरड जी आहे तर ती थेट रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे वाहतुकीवरती कुठेतरी परिणाम होताना दिसतो आहे। एक बाजूची वाहतूक जी आहे तर ती ठप्प झालेली आहे, तर एका बाजूने अशा पद्धतीने अतिशय धीम्या गतीनं वाहतूक ही सुरू आहे। एकंदरीतच ही दरड जी आहे तात्काळ हटवणं गरजेचं आहे, मात्र प्रशासनाचं याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय की काय अशी परिस्थिती आहे। कारण अगदी कालपासून ही दरड या ठिकाणी कोसळल्याची माहिती स्थानिकांनी दिलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी वाहतुकीवरती परिणाम होताना दिसतो आहे। एकंदरीतच जर बघितलं तर या करंजी घाटामध्ये ठिकठिकाणी अशा पद्धतीनं छोट्या दरडी ज्या आहेत तर त्या कोसळलेल्या आहेत, त्यामुळे प्रशासनानं तातडीनं ही दरड जी आहे तर ती हटवण्याची मागणी होताना दिसते आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा।